नमस्ते, मी जोशना. आज आपण कपड्यावर डायरेक्ट 36 साईजचं कटोरीचं कटिंग बघणार आहोत. हा कपडा मेन कपडा आहे. ब्लाऊज पीस आहे आणि त्याचं हे अस्तर आहे. अस्तरवर मी 1 मीटर घेतलेलं आहे. अस्तरवर आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. कारण का खालीवर कपडा असतो, त्यामुळे आपण हे आधी सरळ लाईन मारून घेऊया. म्हणजे ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर 1 इंच वाढवल्यानंतर होतं 14 इंच. कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये आणि खाली अर्धा इंच शिलाईमध्ये असं 1 इंच होतं. त्यासाठी आपण 1 इंच वाढवून घेतो. माझा गळा आहे 9.5-10 असं काहीतरी आहे. त्यासाठी आपल्याला शोल्डर हे 5.5 घेतलेलं आहे मी. कारण गळा डीप असेल तर आपण शोल्डर कमीच घेतो, म्हणजे 5.5 मी घेतलेला आहे. आता 6 मुंडा टाकलेला आहे. आता हे गळ्याची रुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच आणि शोल्डरला आहे असं आपण ड्रॉ करून घेऊया. एक बॉक्स तयार करून घेऊया अशा पद्धतीनं. आणि माझं ब्लाऊज 36 साईजचा असल्यामुळे 9 चोक 36, नंतर त्यापुढे 9ची घडी आहे, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपण एक बॉक्स तयार करून घेऊया. आणि हे सरळ कंबर माझी आहे 31.5 आणि हा ड्रॉ करून घेतला आपण हे. आणि पाठीमागच्या भागासाठी आपण टक्स पॉईंट देऊन घेऊया. पाठीमागचा टक्स आपण निम्म्यावरती घेऊन एक पॉईंट देऊन ठेवलेला आहे. आता माझा बॅकचा गळा किती आहे 9.5, तर अर्धा इंच वाढवल्यानंतर आपण 10 होतो. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेऊया गळ्यासाठी. मी फ्रंट हे बॅकला वरती घेतलेला आहे 2.25, खाली घेतलेला आहे 2.5 किंवा 3, तुम्ही किती घेऊ शकता. मी 2.5-3 घेतलेला आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मी हा आकार देऊन घेते. गोल शेपमध्ये आकार दिलेला आहे. मस्त असा मस्त असा आकार झालेला आहे छानमध्ये. आणि हा 4 टक्स, पाठीमागचा टक्स आपण देऊन घेऊया 4 इंचावरती. अर्धा इंच दोन्ही साईडला मी पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि हे पॉईंट आपण जोडूयात अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही, हे झालेलं आहे पाठीमागचा. आता आपण शोल्डर उतार देऊन घेऊया अर्धा इंचाने. गळा डीप असेल तर शोल्डर उतार गळ्याच्या साईडने देणं गरजेचं असतं. 1.5 इंचावर एक टक्स मारून घेऊया, पॉईंट मारून घेऊया. आणि त्याच्यानंतर हा शोल्डर आपण घेतलेला आहे हे 6 मुंडा घेतलेला आहे, सॉरी. आणि नंतर त्याचा हाफ केला, 3 झाला. आणि नंतर हा पॉईंट देऊन घेतलेला आहे, त्या पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. म्हणजे हा हे मुंडा खोली झाली. या पाठीमागचं हा ड्राफ्टिंग झालेलं आहे. असं ड्राफ्टिंग आपण कटिंग करून घेऊया. ही साईडला आपण कमरेच्या साईडला कपडा खाली येतो ना, म्हणजे फिटिंगसाठी छान असं फिटिंग बसण्यासाठी आपण हा कमरेला अर्धा इंच कटिंग करून घेऊया. म्हणजे फिटिंगला छान असं बसतं. हे तुम्ही करून बघा. हे असं फिटिंग खूप सुंदर असं बसत असतं हे कटिंग केल्यानंतर, अर्धा इंचावरती कटिंग केल्यानंतर. अशा पद्धतीने हे बॅक पार्ट आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असं बॅक पार्ट कटिंग केल्यानंतर हेच बॅक पार्ट आपण फ्रंटसाठी कपड्यावर ठेवणार आहोत. आणि हे असं ड्रॉ करून घेणार आहोत. बघा मी कशी कटिंग करते. अशा पद्धतीने कटिंग करायचं. बघा ही अस्तरवर हे बॅक पार्ट ठेवलेला आहे. ओपन बाजू आहे. माझ्यासमोर ओपन बाजू आहे आणि मी आहे असे हे बॅक पार्ट ड्रॉ करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आहे असं सेम आपण हे ड्रॉ करून घेऊया बॅक पार्ट. हे 36 साईजचं कटोरीचं कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावर करत आहोत. शोल्डर उतार घेऊन घेतलेला आहे आणि हा पॉईंट देऊन घेतलेला आहे गळ्यासाठी 2.25 इंचाचा. माझा फ्रंटचा गळा आहे 5.5, तर अर्धा इंच वाढवल्यानंतर होतो 6. मग 6ला एक मी पॉईंट घेतलेला आहे आणि नंतर एक अशी लाईन
ड्रॉ करून घेऊया. कपडा व्यवस्थित करून, कारण मागे पुढे कपडा झाल्यानंतर आपलं कटिंग चुकतं. आणि हा फ्रेंच कर्वच्या साह्याने आपण फ्रंटला पण आपण आकार देऊन घेऊया. गोल शेपच आहे फ्रंटचा पण आकार गळ्याचा. अशा पद्धतीने हा मी देऊन घेतलेला आहे. नंतर आपण योकपट्टीसाठी 2.5 इंचा एक पॉईंट देऊन घेऊया. इथे फ्रंटला पण 2.5 आणि हुकलूक पट्टीच्या साईडनं पण 2.5 इंचाचा टक्स हे पॉईंट देऊन घेतला आणि कमरेच्या साईडून पण. आणि नंतर अर्धा इंच आपण वरती हुकलूकच्या साईडने आपण अर्धा इंच वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि फ्रेंच कर्वच्या साह्याने असं आपण योकपट्टीसाठी आकार देऊन घेतलेला आहे. आणि कमरेच्या साईडनं पण थोडंसं वरती घेऊया, कारण हा आकार असा दिल्यानंतर फिटिंगला ब्लाऊज एकदम सुंदर असं बसतो. एक योकपट्टीसाठी आपण 1 इंच खाली येऊया. 1 इंच खाली येऊन असा आकार देऊन घेऊया. कपडा असा आकार दिल्यानंतर योकपट्टी आहे असे योकपट्टीच्या साईडनं आपण आता छातीचा कितवा भाग, छातीचा 9ची छाती आहे, 9 चौक 36, 36चं छाती आहे ही आपण 5.5 इंचावर एक कटोरीसाठी पॉईंट देऊन घेऊया. छत्तीचा 6वा भाग येतो 6, 36 6वा भाग येतो 6. अर्धा इंच मायनस केल्यानंतर 5.5 येतं. तर आपण 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेतलेला आहे. आणि आता हे फ्रंट शोल्डर आतल्या साईडनं मुंडा खोली घेतलेले आहे आणि गळ्याच्या साईडनं 1 इंच पॉईंट देऊन घेतलेला आहे. 2.5 इंच शोल्डर मुंडापासून घेतलेला आहे. असं आपण कटोरीला आकार देऊन घेतला. आणि आता हे आहे तसं आपण कट करून घेऊया. बघा 36 साईजचं ही कटोरी कटिंग करत आहे आपण डायरेक्ट कपड्यावरती. आता याच्यामध्ये आपल्याला बदल काय करायचा आहे, फक्त ही कटोरीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. नाहीतर आहे असं पार्ट आपले रेडी आहेत, व्यवस्थित आहेत. तर फक्त काय कशामध्ये बदल करायचा, कटोरीमध्ये. बरोबर आपण हे कटिंग करून आधी घेऊया आणि नंतर कशामध्ये बदल करायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ माझा कुठेही स्किप न करता व्यवस्थित बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आतला आकार आपण कट करून घेऊया. हा मुंडा खोलीचा आकार आतला कट करून घेतला अशा पद्धतीने. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, तुमच्या लक्षात येईल 36 साईजचं डायरेक्ट कपड्यावर कटोरी कटिंग कसं करायचं ते. अगदी सोप्या पद्धतीत आहे, तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल. आता हा राहिलेला कपडा अस्तरचा, त्याच्यावरती मी ही तिरकसमध्ये कटोरी आपली निघालेली साईड ठेवलेली आहे. 1.5 इंचाचं अंतर पुढे ठेवायचं आणि आपण कटोरी आहे ही अशी ड्रॉप करून घ्यायची. तिरकसमध्ये ठेवल्यानंतर आपली कटोरी अगदी व्यवस्थित बसते. त्यासाठी आपण तिरक्या ह्याच्यात कपड्यामध्ये ही कटोरी ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही, मी आहे अशी ड्रॉ करून घेत आहे कटोरी. हे बघा, मी आहे अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि आता फ्रंट हुकलूकच्या साईडला 1.5 इंच, कटोरीच्या समोर साईडला 1.5 इंचचा एक पॉईंट मारून घेतला आणि साईडनं 1.5 इंचाचा एक पॉईंट मारून घेतलेला आहे. आता आपण जॉईन करूयात. अशा पद्धतीने हे दोन्ही जॉईंट केलेलं आहे. पॉईंट वरून अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडतो तेवढं अंतर सोडायचं आणि हे कटोरीला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आकार दिला. आता हुकलूकच्या साईडनं आपण 1.5 इंचचं घेतलेला टक्स तो फ्रंटच्या साईड गळ्याकडून जोडून घेतला. आता ही कटोरीचं बरोबर बघायचं आहे, बरोबर आहे का, तर थोडंसं आपलं अंतर जास्त होतं, मग ते आपण लावून व्यवस्थित करून घेतलं. 1.5 इंचचं अंतर आपलं वाढलेलं होतं. आणि आता हे बघा, आपली कटोरी आहे 8.5 इंचाची, तर त्याचा मध्यभाग काढूया. तर मध्यभाग काढलेला आहे मी, तर एक पॉईंट देऊन घेऊया. असं टेप आपल्याला जमत नसेल तर टेप फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे आपल्या लक्षात येतं. आता खाली पण 1.5 इंचाचा एक पॉईंट दिला आणि हे जोडून घेतला. दोन्ही साईडनं कटोरीचे हे पॉईंट जोडून घेऊया. अशा पद्धतीने हे वाढीव कटोरी
अशी तयार होते. ही 36 साईजची कटोरी आहे. ते बघू शकता आकार किती सुंदर आलेला आहे कटोरीचा. मस्त असा आकार आलेला आहे. वरती आपण आता कटोरीचा टक्स हा पूर्ण 2.5 इंचाचा तयार होतो. साईडून 1.5 इंच आणि दोन्ही साईडने 1.5 इंचाचे पॉईंट मारून हे आपण जॉईंट करून घेऊया. अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झाली. ही कटोरी तयार झाली. आता आपण हे कट करूयात. मी कटिंग केलेली आहे कटोरी. आता आपण बाही कट करूया. माझी बाहीची उंची आहे 6.5. 1 इंच वाढवल्यानंतर 7.5 होते. तर मी 7.5 वर एक पॉईंट मारून घेतला आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. अशा पद्धतीनं सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे. कॅप हाईट दिलेली आहे 3 इंचाची. बघू शकता तुम्ही 3 इंचाची कॅप हाईट दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा डायरेक्ट कपड्यावरती. मी 1 मीटर कपडा घेतलेला आहे आणि 8.5 9 चूक 36 9ची घडी आहे ही. 8.5 घेतलेला आहे. अर्धा इंच 9 मधून अर्धा इंच मायनस करायचा आणि सरळ लाईन ड्रॉ करायची. 1.5 इंचाचा पॉईंट मारून घ्यायचा आणि त्याचा मध्य काढायचा आणि हा आकार देऊन घ्यायचा. बाहीसाठी हा आकार देऊन घेतलेला आहे. हा वरील भाग झाला बॅक पार्टचा आणि हा आता आपण आतून 1 इंचापासून असा 1.25 इंचावर आकार देऊन घेतला. अशी बाहीचा ड्राफ्टिंग झालेला आहे. माझा दंड घेर आहे 6. त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. अशा पद्धतीने 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतली. व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून मी फक्त कटिंग दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये. स्टिचिंगचा व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणार आहोत. तर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे मी अस्तर कटिंग दाखवलेलं आहे. अजून आपल्याला कपड्यावर कटिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. हे पार्ट कसे ठेवून करायचे ते आपण बघणार आहोत. बाहीचं मी पाठीमागचा आकार कट केलेला आहे आणि शिलाई मार्जिनच्या बाजूने शिल्लक कपडा कट केला आहे. पॉईंट मारून घेतलेले आहेत. 1.5 इंचाला आपण पॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि हा आतला भाग आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे. म्हणजे काखेतला आकार असतो ना फ्रंट बाजूचा तो आकार तो अशा पद्धतीने कट केलेला आहे. आता इथे एक पॉईंट देऊन घेऊया. नॉच देऊया म्हणजे आपल्याला समजेल की फिटिंग कुठून येते. हे नॉच हे फ्रंट बाजूचा हे आकार. कधी कधी आपलं गडबडीत मागची पुढची बाजू होऊन जाते म्हणून कपडा कटिंग करून झाला की डायरेक्ट पॉईंट देऊन घ्यायचे. असं आपण खून करून घ्यायची. आता हे कपड्यावरती कसं मी बसवलेलं आहे बघा. अशा पद्धतीने तुम्हीही करून घ्यायचं. कटोरी कशी तिरकसमध्ये मी बसवलेली आहे. अशी तिरकसमध्ये कटोरी कटिंग केल्यानंतर आपली कटोरी अगदी सुंदर अशी व्यवस्थित येते बघा. मी अशी आता हे कटिंग करून मी घेतलेलं आहे कपड्यावरती. झाला आहे माझा हा बॅक पार्ट आहे कटोरीचा. बस हे 36चा आणि हा कटोरी आहे. ही साईड पट्टी आहे आणि योकपट्टी आहे. अशा पद्धतीने माझी 36ची कटोरी कटिंग मी डायरेक्ट कपड्यावर दाखवलेली आहे. बाही आहे. थँक्यू.